आजचा टॉपिक जो आपला आहे तो आहे ह्युमन राईट्स. कोणाला माहिती आहे का ह्युमन राईट्स म्हणजेच काय? काय असतं ह्युमन राईट्स? ह्युमन राईट्स बद्दल कुणाला काही कल्पना आहे? अनम, पिझ्झा, संगमी, सदफ, सोनाली, तो माहिती आहे का आपण ह्युमन राईट्स कशाला बोलतो? कोणते ह्युमन राईट्स आहेत? बघा, ह्युमन राईट्स म्हणजे असे राईट्स जे मानवी अधिकार आपण बोलतो ना, जे मानवाच्या अधिकारासाठी राईट्स तयार केलेले आहेत. बरोबर आहे. मग ह्याचे असं सांगितलंय की हे स्टडी करत असताना आपण जेव्हा ह्युमन राईटची स्टडी करू, हे स्टडी करत असताना आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे की हे राईट्स कोणत्याही देशामधल्या लोकांसाठी हे सेमच असतात. बरोबर आहे. म्हणजेच काय की प्रत्येक वर्ल्डला सेम राईट्स काय होतात, लागू होतात. काही जे अप्स अँड डाऊन राईट असतील ह्युमन बद्दल, पण काही राईट जे आहेत ते प्रत्येक देशाची काय असतात, सेमच असतात. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे आपल्याला की तो कोणत्या लोकेशनचा असो, कोणत्या लँग्वेजचा असो, कोणत्या रिलिजनचा असो, बरोबर आहे, तर किंवा कोणत्या कलरचा सुद्धा व्यक्ती असो, त्यांच्यासाठी जे ह्युमन राईट्स आहेत हे प्रत्येकासाठी काय आहेत, सेमच आहेत. हे त्याचं इंट्रोडक्शन पार्ट सांगितलं याच्यामध्ये की ह्युमन राईट्स हे प्रत्येक देशासाठी सेम असतात आणि तो कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, बरोबर आहे, आणि किंवा तो कोणत्याही रिलिजनचा असो, बरोबर आहे, कोणत्याही लँग्वेज फॉलो करत असेल किंवा बोलत असेल त्याच्याप्रमाणे, तर प्रत्येकाला ह्युमन राईट जे सांगितलेले आहेत हे सेमच आहे. राईट टू इक्वॅलिटी, राईट टू फ्रीडम, बरोबर, राईट टू एज्युकेशन, हे सगळे जे लॉ, हे सगळे जे राईट्स आहेत, जे ह्युमन राईट्स, हे प्रत्येक ह्याच्यामध्ये येतात. ठीक आहे. सो हेच आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे. तर ह्युमन राईट्स मध्ये आज आपण पहिले बघणार आहोत ऑरिजिन ऑफ ह्युमन राईट्स. आता ऑरिजिन ऑफ ह्युमन राईट्स म्हणजेच काय की सुरुवातीला हे जे स्टार्ट झालं, हे आतापासून स्टार्ट झालं का? नाही. ह्युमन राईट्स हे 16th सेंचुरी पासून आहे. कधीपासून आहे? 16th सेंचुरी पासून. म्हणजेच काय की ह्युमन राईट्स खूप आधीपासून आहेत, पण ते एवढे विकसित नव्हते. बरोबर आहे. हे प्रत्येक देशापासून अगोदर फॉलो केले जातात. बरोबर. बघा, पहिले काय होतं, पहिलं स्टडीला एवढं इम्पॉर्टंट नव्हतं. लोक आपली काम दररोजचं कामकाज करून भागायची. पण जशी जशी टेक्नॉलॉजी विकसित झाली, टेक्नॉलॉजीची इम्प्रुव्हमेंट झाली, त्याच्यामुळे काय झालं की राईट सुद्धा काय झाले, वाढत गेले. मग त्याच्यानंतर टेक्नॉलॉजीच्या विकसित झाल्यामुळे तिथं राईट झाला कोणता, इक्वॅलिटी, त्यानंतर राईट टू एज्युकेशन, बरोबर आहे, हा राईट येत गेला. मग त्याच्यामुळे काय झालं की प्रत्येकाला आपला अधिकार हा दाखवायला लागला. म्हणजे ह्युमन राईटच्या अंडर काय राईट्स येतात हे याच्यामध्ये येत गेलं. मग त्यांनी काही असं सांगितलेलं आहे की काही कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ मीडिया ह्याच्यामध्ये काही राईट्स होते, पण ते राईट्स अल रिसाला ऑफ हुकूक अँड द मागना कार्टा असे काही जे राईट्स आहेत, हे पहिले अगोदर राईट्स लागू होते आणि हे लोक काय करायची, ते राईट्स फॉलो करायचे किंवा त्यांच्यापासून हे राईट तयार केले गेले होते. मग हे काही 5 अशी लोक आहेत जे नावं इथं आपल्याला याच्यामध्ये सांगितलेले आहेत. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आपण जेव्हा कोणतेही राईट्स फॉलो करू, मग राईट फॉलो करत असताना काही जनरल असेंब्ली आहेत. जनरल असेंब्ली म्हणजेच काय की सगळ्या देशातली लोक एकत्र येतात आणि ते राईट्स काय करतात, तयार करतात. ह्युमन राईट जे काय असतील ते बनवले जातात. का? कारण प्रत्येक देशामध्ये राईट काय करू, आपण फॉलो करणार आहोत. मग हे राईट फॉलो करण्यासाठी सगळे लोक काय येतात, हे राईट बनवण्यासाठी सगळे लोक एकत्र येतात आणि हे राईट्स तयार केले जातात. मग त्याचप्रमाणे काही त्याचे आर्टिकल दिलेले आहेत आपल्याला. तुम्हाला एक्झामला हे सगळं येणार आहे की कसे हे आर्टिकल जे आहेत, ते आर्टिकल प्रमाणे तुम्हाला कसे स्टडी करायचे आहे, हे ह्या चॅप्टर मध्ये इम्पॉर्टंट पार्ट आहे. ठीक आहे. मग काही आर्टिकल दिले आहेत, त्यामध्ये 1 बाय 1 त्याचे आर्टिकल बघणार आहोत. काही आर्टिकल आज तुम्हाला एक्सप्लेन करेन. त्याच्यामध्ये पहिला जो आर्टिकल आहे तो आहे ऑल ह्युमन बीइंग आर बॉर्न फ्री आर इक्वल डिग्निटी अँड राईट दे आर एंडाउड ऑफ रिझन अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ शूट टुवर्ड्स अनदर इन स्पिरिट ऑफ ब्रदरहूड. म्हणजेच काय की प्रत्येक व्यक्तीला हा समान हक्क भेटला पाहिजे. बरोबर आहे. सेम हक्क भेटला पाहिजे. त्याच्या लुक्स वरती जाऊन, त्याचा कलर व्हाईट असेल, ब्लॅक असेल, एखादा व्यक्ती ह्याच्यावरती पहिले खूप हे व्हायचं, पण प्रत्येक जरी तो त्याचा कलर गोरा असेल, काला असेल, ह्याच्यावरती इफेक्ट नाही पडला पाहिजे. प्रत्येकाला जे ह्युमन राईट्स मध्ये काय झालेलं आहे, हक्क हा समानतेचा भेटलेला आहे. म्हणजेच काय की इक्वली झाला पाहिजे, समानता याच्यात असली पाहिजे. जे राईट्स मोठ्या लोक सुद्धा असतील, म्हणजे जे रिच पीपल असतील किंवा पोअर पीपल असतील, ह्या लोकांना काय असलं पाहिजे, राईट हे समानपणे भेटले पाहिजे. त्याच्यानंतर आहे आर्टिकल नंबर 2. याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, एव्हरीवन इज एंटायर्ड टू ऑल राईट अँड फ्रीडम सेट फॉर द इन दिस डिक्लेरेशन विदाउट डिस्टिंक्शन ऑफ एनी काइंड such as race, color, sex, languages, religion, political or other opinion, nation of social origin,
of the same political justice and international status of country of the belongs. आता याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं, जे तुम्हाला माशी सांगितलं मी, की जो कोणत्याही कलरचा असेल, कोणताही जेंडर असेल, कोणताही लँग्वेज जरी बोलणारा असेल किंवा कोणतं पॉलिटिकल ह्याचं असेल, मग त्याच्यासाठी राईट वेगळे असले पाहिजेत का, की एखादा मोठ्या मंत्रीचा मुलगा आहे तर त्यांनी काही केला तर त्याला काही आपण शिक्षा देऊ शकत नाही, असं नाही. हे राईट हे काय आहे, प्रत्येकासाठी सेमच आहे. मग हे सेम राईट त्यांनी काय केले पाहिजे, फॉलो केले पाहिजे. जसं तुम्हाला मागाही सांगितलं की कोणाचं कलरचं गोरा असेल तर त्याला राईट वेगळे, कोणाचं कलरचं ब्लॅक असेल त्याला राईट वेगळे, असं आपण बघतो का आता ह्याच्यामध्ये आपल्या सिच्युएशन मध्ये नाही. तुम्ही काही असं गुन्हा केलात की तो राईटच्या अगेन्स्ट जातोय, जो ह्युमन राईटच्या अंडर बसत नाही, तुमचा जो गुन्हा राईटच्या अगेन्स्ट जातोय, तर तुम्ही काय करा त्याच्यामध्ये, ते तुम्हाला काय होऊ शकतं, तिथं शिक्षा होऊ शकते. बरोबर आहे. मग हे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. पुन्हा काय सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये नेक्स्ट आर्टिकल मध्ये, एव्हरीवन हॅज द राईट टू लाईफ, लिबर्टी अँड सिक्युरिटी ऑफ पर्सन. ह्युमन राईट्सला काय होतं, त्याच्यामध्ये काय होतं की त्याला एक सिक्युरिटी फील होते. का, हे राईट्स ह्याच्यासाठीच बनवलेले आहेत की हे राईट्स मध्ये त्याला काय होऊ शकते, सिक्युरिटी फील होते. जेणेकरून काय होतं की समजा काही आम्ही राईटच्या अगेन्स्ट जाऊन काही व्यक्तींनी काम केलं तर त्याच्यावरती काय होऊ शकते, त्या राईटच्या अगेन्स्ट केस होऊ शकते. बरोबर आहे. मग हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जो आहे आर्टिकल नंबर 4, नो वन शॅल बी हेल्ड इन सर्व्हन्सी ऑर servitude servancy and the slave trade shall be prohibited in all their forms. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, ऑल पेपर म्हणजे प्रत्येक पेपरला काय पाहिजे की एक वेगळीच ही ओळख दिलेली आहे ह्या राईट्स मध्ये. त्याच्यामुळे काय होतं की पहिले बघा, पहिले लोक काय होते, जेव्हा हुकुमशाही असं करायची किंवा काय सांगायचे की जो रिच माणूस आहे तो काय करायचा, एखाद्याला गुलामगिरीनुसार काम करून घ्यायचा. तुम्ही एखाद्या मूवी मध्ये पण बघितलेलं असाल की काही जे पहिले ठाकूर होते ते काय करायचे, लोकांकडून गुलामासारखं काम करून घ्यायचे, त्याला काही अमाऊंट मध्ये त्याला अमाऊंट द्यायचे फक्त. बरोबर आहे. पण हे राईट्स आहेत ह्युमन राईटच्या अंडर, तुमचा कोण याच्यामध्ये गुलाम बनू शकत नाही. म्हणजेच काय की तुमच्या दबावाखाली कोण काम करू शकत नाही. प्रत्येकाला इक्वली राईट दिलेली आहे. बरोबर. स्लेव्ह म्हणजे कोणताही गुलाम तुमच्याकडे येऊ शकत नाही जेणेकरून तो राईटच्या अगेन्स्ट जाईल. मग हे राईट्स काय आहेत, प्रत्येकाला सेम डिस्ट्रीब्युट केलेले आहेत जेणेकरून त्यांचे हक्क त्यांना काय भेटले पाहिजेत, भेटले पाहिजेत. नंतरचा जो आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, एव्हरीवन हॅज अ राईट टू रिलिजन एव्हरीवेअर ॲज अ पर्सन बिफोर द लॉ. म्हणजेच काय की हा लॉ म्हणजे ह्युमन राईट्स लागण्याच्या अगोदर, आता आपण बोलतो ना की ह्युमन राईट्स आहेत त्याच्या अगेन्स्ट जाऊन आपण काही काम करू शकत नाही. बरोबर आहे. ते किंवा त्यांच्या ते ह्याच्यामध्ये येते शिक्षा होऊ शकते, ही भीती आपल्या मनात असणार आहे. मग तुम्ही असं काही काम करूच नका जेणेकरून तुम्ही ह्युमन राईटचं काय जा अगेन्स्ट जाल. मग हे ह्युमन राईट्स तुम्हाला तुमच्यावरती लागण्याच्या अगोदर तुम्ही चांगले तुमचं व्यक्तिमत्व बनवा, तुम्ही चांगलं तुमचं काम करा जेणेकरून काय होईल की तुमची जी पर्सनॅलिटी आहे समोरच्याला चांगली दिसेल. बरोबर आहे. मग हेच ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, everyone has a right of effective remedy by the component national tribunals for acts violating fundamental right granted by the कॉन्स्टिट्यूशन ऑफ द लॉ. आता बघा ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की जेव्हा तुम्ही एक ह्युमन राईट्स फॉलो करता, बरोबर आहे, समजा एखाद्याने आपल्या ज्या गव्हर्नमेंटच्या हिशोबाने त्यांनी जे लॉ तयार केले आणि ते लॉ त्याने जर फॉलो केले नाही तर त्याला शिक्षा तर होणारच आहे. पण त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्हाला क्रिमिनल ऑफेन्स सुद्धा होऊ शकतो, म्हणजे तुमच्यावरती शिक्षा होऊ शकते किंवा तुम्ही अमाऊंट जरी तुम्हाला काय पे केली, पेनल्टी जरी लागली तर पेनल्टी भरून तुम्ही काय करू शकता, तुम्हाला काही पेनल्टी विथ तुमचे अरेस्ट वॉरंट तुमच्या खिलाफ निघू शकतो. तुम्ही जे ह्युमन राईटच्या खिलाफ गेलात म्हणजे ह्युमन राईट्स तुम्ही अगेन्स्ट गेलात तर तुम्हाला काय होऊ शकतं, तुमच्या याच्यावरती तुम्हाला काय होऊ शकतं, पेनल्टी लागून तुम्हाला शिक्षा सुद्धा होऊ शकते. मग ती शिक्षा कदाचित तुम्हाला त्यासाठी तुम्हाला जेल सुद्धा जावं लागू शकतं. मग हे एक सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर असं सांगितलेलं आहे, नो वन शॅल बी सब्जेक्टेड टू आर्बिट्ररी अरेस्ट अँड डिटेक्शन ऑफ एक्झिस्ट. म्हणजेच काय की विदाऊट नोटीस. आता बघा ह्युमन राईट्स मध्ये काय सांगितलंय की जेव्हा तुम्ही जो लॉ फॉलो केलात नाही, तुम्ही हे राईट्स फॉलो केलेत नाही, मग राईट्स फॉलो न केल्यामुळे तुम्हाला शिक्षा होणार आहे, पण ती शिक्षा तुमच्या विदाऊट नोटीस तुम्हाला होऊ शकत नाही. मग हे शुअर असणं गरजेचं आहे की जेव्हा तुम्ही ह्युमन राईट्स फॉलो करणार आहात, ह्युमन राईट्स तुम्ही किंवा अगेन्स्ट जाताय, त्यांच्या अगेन्स्ट गेलं तर तुम्हाला जर शिक्षा व्हायची असेल तर तुम्हाला विदाऊट नोटीस तुम्हाला शिक्षा होऊ शकत नाही. मग तुमच्या अगोदर तुम्हाला काय करायला लागेल, ते नोटीस काढायला लागणार आहे. त्याच्यानंतर असं सांगितलेलं आहे, everyone has charged with a personal offense has the right to be perjured
innocent until proved guilty according to the law, public trial which have all guarantees necessary for his defense. असं पण सांगितलं की जर एखादा काही लॉ ब्रेक करतोय आणि तो जो आपली तो स्वतःला जर गिल्टी म्हणजे आपण त्या जोपर्यंत हे समजत नाही म्हणजेच काय जोपर्यंत त्याला आपण शिक्षा केल्या नाही की नाही की त्यांनी कोणता लॉ ब्रेक केला नाही की नाही राईट फॉलो केले की नाही बरोबर त्याच्याकडे जोपर्यंत साबित होत नाही कोणताही गुन्हा तोपर्यंत आपण त्याला काय करू शकत नाही त्याच्यावरती अरेस्ट वॉरंट टाकू शकत नाही किंवा एखाद्याला त्याला आपण काय करू शकतो अरेस्ट करू शकत नाही मग जोपर्यंत त्याला गिल्टी जो आपण त्याला एक्सेप्ट केला तर त्यांनी एक्सेप्ट केलं की तो खरंच गिल्टी आहे तर तुम्ही त्याच्यावर तुम्हाला नोटीस काढून तुम्ही त्याला काय करू शकता त्या प्रकारे तुम्ही दंड लावू शकता ते तुम्ही त्या प्रकारे तुम्ही त्याला काय करू शकता अरेस्ट करू शकता बरोबर आहे आणि तुम्हाला आणि त्याला तुम्ही पनिशमेंट त्याची तुम्हाला तुम्ही देऊ शकता नंतर सांगितलेलं आहे याच्यामध्ये नो वन शाल बी सब्जेक्टेड टू आर्बिट्ररी इंटरफेरन्स विथ द प्रायव्हसी फॅमिली होम ऑफ करस्पॉन्डन्स और अटॅक अपॉन हिज ऑनर अँड रेप्युटेशन बघा ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्ही ह्याच्या अगेन्स्ट कोणत्याही तुम्ही जास्त व्हायलन्स क्रिएट करू शकत नाही बरोबर आहे तुम्ही एखादं व्हायलन्स क्रिएट जरी केलं तरी तुम्ही ह्याच्या अगेन्स्ट लॉच्या अगेन्स्ट गेलात ह्युमन राईटचे तुम्ही काय केलात अगेन्स्ट गेलात मग ह्याच्यामुळे काय होऊ शकते तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला शिक्षा होऊ शकते बरोबर आहे आणि ती शिक्षा जर झाली तर तुम्हाला कदाचित ते राईट्स फॉलो न केल्यामुळे तुम्ही खूप वर्ष तुम्हाला जेल होऊ शकते किंवा त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो एक मिनिट झाला हॅलो हॅलो ओके सो कोणते कोणते पॉलिसी सांगितले समजलं का की थोडं फास्ट झालंय कोणते कोणते आर्टिकल सांगितले मी आता सदफ संगमी पिझ्झा अनम कोणते कोणते मी आता आर्टिकल सांगितले येस अनम बोला सदफ डोंट वरी चुकलं किंवा नाही समजलं तर मला सांगा परत तुम्हाला एक्सप्लेन करता कोणते कोणते आर्टिकल समजलेत नाहीत किंवा कोणते आर्टिकल लक्षात आलेत येस सदफ बोल पिझ्झा हॅलो 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 येस सर येस आर्टिकल समजलेत कच्चे की नाही समजलेत समजलं पण थोडं फास्ट होता ठीक आहे मी परत एकदा सांगता म्हणजे थोडं रिव्हिजन पण थोडं तुमचा कारण मी चॉप्टर परत घेणार नाही सो फक्त एकदा ऐका काय कच्चे कच्चे आर्टिकल्स आहेत आणि त्यानुसार आपण मग पुढे जाऊ ठीक आहे ओके ठीक आहे बघा पहिल्या पदनं काय सांगितलेलं होतं मी ह्याच्यामध्ये की आपला जो आर्टिकल आहे पहिला त्याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं की प्रत्येक माणसाला हे समानता भेटली पाहिजे त्याच्यावरून काय सांगितलं होतं की त्याचा कलर किंवा त्याचं जेंडर किंवा त्याचे पॉलिटिकल स्टेटस हे बघून त्याला वेगळे राईट दिले पाहिजेत का नाही हे पहिला दुसऱ्या आर्टिकल मध्ये सांगितलेलं होतं की त्यांच्या माणसाचा कलर तो गोरा असेल किंवा तो काला असेल तर त्याच्यानुसार तुम्ही त्याला राईट वेगवेगळे ठेवा तर असं नाही ह्याच्यासाठी एक तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल माहिती आहे बराक ओबामा US बरोबर आहे बघा त्यांनी काय केलं जास्त गोरा होता का जास्त नाही मग त्यांनी काय सांगितलंय की प्रत्येकाला इक्वॅलिटी भेटली पाहिजे बरोबर आहे आज तो जो प्रेसिडेंट आहे होते तेव्हा म्हणजेच काय प्रत्येकाला तशी इक्वॅलिटी भेटली पाहिजे समानता प्रत्येकाला भेटली पाहिजे बरोबर आहे त्याचप्रमाणे सेकंड काय सांगितलेलं होतं सॉरी थर्ड काय सांगितलेलं होतं ह्युमन राईट्स जो फॉलो करणार आहे पर्सन बरोबर आहे त्याला काय आहे सेक्युरिटी असणार आहे बरोबर का माहिती आहे आपल्याला की आपल्या अगेन्स्ट कोण जाऊन काही क्रिएट करू शकत नाही व्हायलन्स क्रिएट करू शकत नाही जर एखाद्याने व्हायलन्स क्रिएट केला तर आपण ह्युमन राईट्सच्या अगेन्स्ट त्याच्यावरती केस करू शकतो बरोबर आहे म्हणजे जास्त करून बघा पहिले काय व्हायचं की लिंगभेद वगैरे व्हायचे जास्त मुलींचं प्रमाण काय होतं कमी झालं होतं जे जन्माला यायचे बरोबर आहे ह्याच्या अगेन्स्ट पण काय झाले काही ह्युमन राईट्स आलेत बरोबर आहे किंवा अजून तुम्हाला सांगतो की काही हुंडा पद्धत होती ह्याच्या अगेन्स्ट सुद्धा पण काय ह्युमन राईट्स आहेत कोणत्याही स्त्रीला जास्त त्रास व्हायचा लग्नानंतर जे फॅमिली करून करायची दुसरे समोरचे बरोबर आहे जे हुंड्यासाठी किंवा पैसे मागण्यासाठी मग अशा अगेन्स्ट पण सुद्धा काय आले काही ह्युमन राईट्स आले बरोबर आहे हे त्याच्यामध्ये सगळं सांगितलं की हे ह्युमन राईट्स खूप उपयोगाचे आहेत
बघा, प्रत्येकाला समान इक्वेलिटी भेटली पाहिजे. जर इक्वेलिटी नसेल तर हे ह्युमन राईट्स फॉलो होणार आहेत का? नाही. मग इक्वेलिटी जर असेल तर काय करू शकतो आपण? ते ह्युमन राईट्स आपण फॉलो करू शकतो. त्यानंतर सांगितलेलं आहे, नंतर असं सांगितलं मी की प्रत्येक पीपलला सेम क्वालिटी इक्वॅलिटी असली पाहिजे, जेणेकरून तुमचा कोण गुलाम राहणार नाही, स्लेव्ह राहणार नाही. बरोबर आहे. जसं पहिले व्हायचं की एखाद्याच्या दबावाखाली लोक जाऊन कामं करायची, पण ह्युमन राईट्स आल्यामुळे काय झालं, तो दबाव निघून गेला. बरोबर आहे. जेणेकरून काय झालं, सगळे एकत्र येऊन काय करतात, कामं करतात. त्याच्यानंतर असं सांगितलं होतं याच्यामध्ये मी नेक्स्ट की जर लॉ आपण इक्वल फॉलो करत असू, ते लॉ प्रत्येकाला इक्वल असणार आहे ह्युमन राईटच्या अंडर. एखाद्या राजा जर असेल आणि त्याच्या मुलग्याने काही गुन्हा केला आणि एखाद्या गरीबाच्या मुलग्याने काही गुन्हा केला, तर त्याची सजा वेगळी, ह्याची सजा वेगळी असं नाही. ते प्रत्येकाला काय असलं पाहिजे, इक्वॅलिटी समान असली पाहिजे. समजा एखाद्या राज्याच्या मुलाने चूक केली असेल, तर जी जी शिक्षा, जो कलम त्या शिक्षेला आहे, तो शिक्षा त्याला सुद्धा भेटली पाहिजे. हे सांगतात ह्युमन राईट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर मला पण काय बघितलेलं होतं ह्याच्यामध्ये की जो लॉ ब्रेक करेल, जो लॉ ब्रेक केल्यामुळे काय होऊ शकतं, एखाद्याने जर लॉ ब्रेक केला, ह्युमन राईट्स फॉलो केला नाही, तर त्याच्या अगेन्स्ट आपण काय होऊ शकते, त्याला काही अमाऊंट सुद्धा पेनल्टी भरू शकतो. तर आणि पेनल्टी भरून सुद्धा त्याला काही शिक्षा सुद्धा होऊ शकते. मग ही शिक्षा कशी असू शकते, कदाचित त्याला अरेस्ट सुद्धा होऊ शकतं. बरोबर आहे. आपण एक आर्टिकल बघितलेलं होतं. त्याच्यानंतर असं एक आर्टिकल बघितलं होतं की जोपर्यंत आपण समोरच्याला गिल्टी साबित करत नाही, म्हणजेच काय की एखादा जर गिल्टी असेल, एखाद्याने काही गुन्हा आपण साबित केला नाही, बरोबर, प्रूव्ह केला नाही एखाद्याचा गुन्हा, तोपर्यंत त्याच्या अगेन्स्ट आपण कोणत्याही प्रकारची शिक्षा ऐकू शकत नाही त्याला. बरोबर आहे. मग जेव्हा आपण त्याला एखाद्याला प्रूव्ह करणार की हा खरंच गिल्टी आहे, ह्यानी मिस्टेक केली आहे, ह्यांनी लॉ ब्रेक केला आहे, राईट्स फॉलो नाही केले आहेत, मग अशा टायमामध्ये आपण काय करू शकतो, त्याला शिक्षा, आपण त्याचा गुन्हा साबित करून त्याला आपण शिक्षा देऊ शकतो आणि त्याला पनिशमेंट करू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर काय बघितलेलं होतं आपण ह्याच्यामध्ये कि no one shall be subjected to arbitrary of influence with his privacy of family home corresponding nor attack upon his honor and violence. ह्याच्यामध्ये असं बघितलेलं होतं आपण की कोणत्याही प्रकारच्या, आपण जसं सांगितलं तुम्हाला की तो लॉ फॉलो केला नाही, तर लॉ फॉलो केल्यामुळे काय होऊ शकतं, शिक्षा होऊ शकते. की एखादा व्हायलन्स जरी केला कोणी त्याच्या अगेन्स्ट जाऊन किंवा काय असेल, त्या पद्धतीने त्याला काय होऊ शकते, पुन्हा शिक्षा होऊ शकतं. बरोबर आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा, everyone has a right to leave of country including his own and to return to his country. ह्युमन राईटच्या ह्याच्या अंडर तुम्ही कोणत्याही कंट्रीमध्ये जाऊ शकता, तिथे तुम्ही राहू शकता. म्हणजेच काय सांगितलंय तुम्हाला की ह्युमन राईट्स तुमचे असे तुम्हाला अधिकार देतात की तुम्ही कोणत्याही कंट्रीमध्ये जाऊ शकता, पण ज्या तुम्ही कंट्रीचे आहात, इझिली नॅशनॅलिटी तुम्ही चेंज करू शकत नाही. ह्याच्यामध्ये सांगितलं, समजा तुम्ही इंडियन नॅशनॅलिटीचे आहात, तुम्ही तिथे राहायला गेलात, तुम्ही नॅशनॅलिटी तुम्ही चेंज होईल का? नाही. किती भरपूर वर्ष राहा, तुमची जी नॅशनॅलिटी असेल, तुमच्या जी पासपोर्टवरती मेन्शन असते नॅशनॅलिटी इंडियन, नॅशनॅलिटी युएस किंवा सौदी अरेबिया, जी नॅशनॅलिटी तुमची जी आहे ती तुमची चेंज होऊ शकत नाही. ती नॅशनॅलिटी तुमची काय राहणार आहे, सेमच राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सांगितलेलं आहे याच्यामध्ये everyone has a right to own property alone as well as his association with others. ह्युमन राईटच्या अंडर असं सांगितलं की तुम्ही एखाद्याची प्रॉपर्टी समोरून तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता. घेऊ शकता म्हणजेच काय, तुम्ही विकत घेऊ शकता. पण जर तुम्ही ती प्रॉपर्टी विकत घेतलेली असेल, तुमच्याकडे पूर्ण डॉक्युमेंट असतील, तर दुसरा कोणताही माणूस तुमच्या प्रॉपर्टीला डायरेक्टली घेऊ शकत नाही किंवा डायरेक्ट तुमच्याकडून तो छीनू शकत नाही. बघा, पहिले असं व्हायचं की एखाद्या प्रॉपर्टीवरती दुसरे हक्क जमवायचे, ती विचार बघा की हमने इसके ऊपर कब्जा किया, लेकिन इसके ऊपर क्या जब तक ये राइट्स है तो कोई ऐसा डायरेक्टली कब्जा नहीं कर सकता. सही आहे ना, की जोपर्यंत राईट्स आहेत तोपर्यंत त्याची कब्जा करू शकतो का? नाही. ते राईट्स त्याच्या अंडरच असणार आहे. मग हे याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो हे राईट्स आहेत जे आपण आता बघितलेले आहेत. त्याच्यानंतर जे आपण बघणार आहोत ह्याच्यामध्ये नेचर ऑफ ह्युमन राईट्स, त्याच्यामध्ये पहिला आपल्याला सांगितलं आहे ह्युमन राईट आर इनरिलायबल. म्हणजेच काय, की प्रत्येक राईट्स जे आहेत ते कसे होतात, प्रत्येकाला लागू होतात आणि प्रत्येकाला लागू झाल्यामुळे काय होऊ शकतं, हे राईट्स प्रत्येकाला काय केले जातात, फॉलो करणे काय आहे, गरजेचे आहे. बरोबर आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत आपण राईट टू इक्वॅलिटी. जे हे पॉइंट्स आहेत नेचर ऑफ ह्युमन राईट्स, हे आपण उद्याच्या लेक्चरला घेणार आहोत, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला अजून काही प्रॉब्लेम्स पॉइंट कव्हर करायचे आहेत. सो हे करत असताना पहिले आपल्याला बघायचे राईट टू इक्वॅलिटी. राईट टू इक्वॅलिटी म्हणजे बघा काय सांगितलेलं आहे, जसं तुम्हाला मी आता सांगितलं
की आर्टिकल नंबर 14, आर्टिकल नंबर 15 आणि आर्टिकल नंबर 17 ह्याच्या अंडर येतात की प्रत्येकाला काय आहे राईट टू इक्वॅलिटी. आर्टिकल नंबर 1 राईट टू इक्वॅलिटी म्हणजेच काय की समानतेचे समान असले पाहिजे प्रत्येकाचे राईट्स, कुणीही त्यांनी मिक्स नाही झाला पाहिजे. दुसरं असं सांगितलेलं आहे की इक्वॅलिटी बिफोर द लॉ, तुम्ही इक्वल करा, जे लॉ नुसार असते ते प्रत्येकाचे हक्क प्रत्येकाला गेले पाहिजे. त्याच्यानंतर असं सांगितलेलं आहे prohibited of discrimination on grounds only religion, race, caste, sex, place, birth. आर्टिकल नंबर 15 मध्ये हे येतं की तुम्ही त्याप्रमाणे ह्याला काय करा ते हक्क द्या, जेणेकरून कलर असो कोणते रिलीजन असो त्यानुसार तुम्ही काय करू शकत नाही, त्याचे हक्क तुम्ही घेऊ शकत नाही. आता राईट टू इक्वॅलिटी मध्ये आणखी तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो की आपल्या देशात जे राईट्स आहेत की आपल्या देशामध्ये काय राईट्स आहेत की मुलगा असो किंवा मुलगी असो जॉब करू शकतात, गाडी ड्राईव्ह करू शकतात. पण काही वर्षा अगोदर सौदी अरेबियामध्ये असे रूल्स होते, अशी राईट्स होते की तिथं फक्त जॉब करण्याचा अधिकार म्हणजे तिथल्या फक्त सौदी जे लोक आहेत त्या लोकांनाच होता. म्हणजेच काय की तिथले जे पीपल आहेत, ओके, जो जे मेल पर्सन आहेत त्या लोकांनाच होता. तिथले जे मोस्टली जे गर्ल्स होते, जे यंगेस्ट होते त्याला अधिकार नव्हता, बरोबर आहे, किंवा ते ड्राईव्ह करू सुद्धा शकत नव्हते. मग तिथल्या मुलींसाठी पण काय असा अधिकार होता की ते ड्राईव्ह करू शकत नाही, गाडी चालवू शकत नाही. पण लास्ट 2 इयर्स पासून हे त्यांनी काय केले, हा राईट चेंज केला की नाही, आता ह्या ठिकाणी तुम्ही प्रत्येकाला इक्वॅलिटी दिली की काय राईट, एखादी मुलगी सुद्धा काय करू शकते, गाडी चालवू शकते, बरोबर आहे. हे अधिकार तिथे लागू केले. म्हणून तुम्हाला मागे सांगितलं की जे जनरल असेंब्ली म्हणजे रूल जे होतात ते हे रूल एक सर्व देशात एकत्र येऊन बनवतात. पण जेव्हा बनवत असताना काही देशामध्ये काही रूल्स वेगळे सुद्धा असू शकतात, पण त्या देशावरती डिपेंड आहे की ते रूल्स कसे फॉलो करायचे आहेत. मग हे अधिकार त्यांना राईट टू इक्वॅलिटी आता देण्यात आले सौदी अरेबिया कंट्रीमध्ये. की आता काय होतं की तिथले जी लोक आहेत, तिथले जी सौदी, त्यांना लक्षात आलं की बाहेरचे लोक येऊन पहिलं जॉब करतात, पण काही इथले लोक आहेत जो इथले पूर्ण म्हणजे जे यंगर जनरेशन आहे ते जॉब करत नाही आहे किंवा त्याचा खूप त्याला प्रॉब्लेम्स होऊ शकतात. मग त्यांचं हे लक्षात आलं, मग त्यांनी काय केला, तो लॉ चेंज केला, तो राईट चेंज केला आणि त्यांना परमिशन दिली. तिथल्या जे अरेबियन कंट्रीमध्ये जे मुली आहेत त्यांना परमिशन दिली की तुम्ही सुद्धा जॉब करा, तुम्ही तुमची गाडी तुम्ही ड्राईव्ह करा, बरोबर आहे. हे पहिले त्यांना अधिकार दिलेले नव्हते, पण हे आता चेंज करून त्यांना काय दिले, अधिकार देण्यात आले. म्हणजेच काय, त्याला एक प्रकारचं फ्रीडम भेटलं. मग हेच आहे सेकंड पॉईंट आपला, राईट टू फ्रीडम. ओके, मग फ्रीडम काय असू शकतं, जसं आपण मागाशी बघितलं की कोणत्याही कंट्रीमध्ये आपण जाऊ शकतो, बरोबर आहे. किंवा आता आपण बघितलं की त्यांना गाडी चालवण्यासाठी परमिशन भेटली, हा त्यांच्यासाठी एक फ्रीडम आहे. आणि बघा सौदी अरेबिया कंट्रीमध्ये अजून सुद्धा एक राईट फॉलो केला जातो गर्ल्सच्या बाबतीत की तिथं एक बुरखा अलाउड आहे, तुम्ही विदाऊट बुरखा फिरू शकत नाही, बरोबर आहे. हे त्यांचे राईट्स आहेत की ते सांगतात की तुम्हाला हे फॉलो केलंच पाहिजे. तुम्ही वेस्टर्न कपडे तुम्ही इथे घालू शकत नाही, बरोबर आहे. काही जे बाहेरच्या देशातले पण जे येणारे लोक आहेत, मग ते फिलिपिनी असो किंवा US कंट्रीचे असो, तर त्यांना पण तिथं वेस्टर्न कपडे घालण्यासाठी बंदी आहे, ते तुम्ही तिथं घालू शकत नाही. मग हे काही लॉ आहेत, हे काही जे ऍक्ट आहेत किंवा हे राईट आहेत, हे तिथं त्याला लोकांना काय करायला लागतात, फॉलो करण्यासाठी लागतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे फ्रीडम टू स्पीच ऑफ एक्सपान्शन. आता बघा आपल्या देशामध्ये पण सुद्धा सांगतो की काही तुम्ही बोलू शकता, आपलं मत तुम्ही इझिली मांडू शकता, राईट टू फ्रीडम ऍक्टच्या नुसार, बरोबर आहे. मग हे आर्टिकल नंबर 19 मध्ये सांगितलेलं आहे आपल्याला की तुमच्यानुसार हे काय करू शकता की तुमचे जे मत आहे तुम्ही काय करू शकता, इझिली मांडू शकता. त्यानंतर असं सांगितलेलं आहे फ्रीडम ऑफ असेंब्ली. तुम्ही बघा असेंब्लीमध्ये कोणीही आपले जे मत आहे तो काय करू शकतो, मांडू शकतो. बघा तुम्ही मोस्टली तुम्ही बघितलं असेल न्यूज चॅनलमध्ये सुद्धा की असेंब्लीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्यासाठी काय चान्स दिला जातो. मग त्याचे काय जे विचार असतात ते तुम्ही काय करू शकता, बिनधास्तपणे तुम्ही मांडू शकता, बरोबर आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे फ्रीडम टू मूव्ह फ्रीली थ्रू आउट इंडिया अँड आउटसाइड कंट्री. तुम्ही आपल्या इंडियात सुद्धा किंवा आउटसाइड कंट्री सुद्धा तुम्ही काय करू शकता, फ्रीली तुम्ही जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला कोणाची वेगळी परमिशन काढायची गरज आहे का, नाही. तुम्ही तिथली व्हिसा तिकीट घेऊन तुम्ही काय जाऊ शकता. म्हणजे हे तुम्हाला फ्रीडम दिलेलं आहे, बरोबर. मी तुमच्या प्रकारे कोणत्या याची बंदी नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर आहे राईट टू एज्युकेशन. जसं तुम्हाला मी मागाशी सांगितलं की एक टाइम असा होता की ऍक्ट 16th सेंचुरी पासून लोक फॉलो करायचे, पण 16th सेंचुरी पासून फॉलो करत असताना त्यांनी काय केलं की तेव्हा ह्याला इम्पॉर्टन्स दिली नाही, कशाला, लॉला जास्त इम्पॉर्टन्स दिली नाही. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की फक्त ऍक्ट किंवा राईट जे आहेत ते लोक काय करायचे, फॉलो करायचे. पण जेव्हा जेव्हा जशी अशी टेक्नॉलॉजी वाढत गेली, टेक्नॉलॉजीचा खूप विस्तार मोठ्या प्रमाणात होत गेला, तेव्हा काय आपल्या लक्षात आलं की राईट टू एज्युकेशन ऍक्ट हे खूप इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे. बघा आपल्या याच्यामध्ये जे 14 वर्षाखाली मुलं आहेत त्याला आता पण काय आहे
की एज्युकेशन देणं हे मस्ट आहे, हे राईटच्या अंडर येतं की तुम्ही त्यांना काय करा, एज्युकेट करा, त्यांना एज्युकेशन द्या. हे सरकारकडून येतं. बघा काही योजना सुद्धा काय येतात पुरवल्या जातात त्यांच्यासाठी. बरोबर आहे. मग हे येतं राईट टू एज्युकेशन ऍक्टच्या अंडर. ह्याच्यामध्ये आणखी त्यांनी काय सांगितलेलं आहे, the right of education has now been made a fundamental right. Until 2002, provision as free compulsory to education for children was only directive principle of state policy under Act 45. म्हणजे आर्टिकल 45 मध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की तुम्ही प्रत्येकाला, प्रत्येक चिल्ड्रनला तुम्ही काय करा, एज्युकेशन द्या. त्यांनी काय केलं, ज्याच्याची जबरदस्ती केली. म्हणजेच काय, हे राईटच तयार केलं त्यांनी की प्रत्येक चिल्ड्रनला तुम्ही काय केलं पाहिजे, एज्युकेट केलं पाहिजे. बघा बाहेरच्या कंट्रीमध्ये, मोस्टली आफ्रिकामध्ये एक ऍक्ट असा आहे किंवा युएस मध्ये की तिथले जी कंट्री आहेत तर त्या कंट्रीला तिथल्या नॅशनॅलिटी जे लोक आहेत तर त्या लोकांना एज्युकेशन त्यांची जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत त्याचा जो पूर्ण एक्सपेन्स आहे तो तिथली गव्हर्नमेंट घेते. बरोबर आहे. म्हणजेच काय की त्यांना लागणारा जो एज्युकेशन एक्सपेन्सेस आहे तो पूर्ण गव्हर्नमेंटच्या अंडर बघितला जातो. बरोबर आहे. मग हे काही असे आर्टिकल आहेत की जे त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेले आहेत की कशा प्रकारे तुमचे काय असले पाहिजे, राईट्स ते फॉलो करतात. ओके. त्यानंतर असं सांगितलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये, राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन. त्याच्यामध्ये काय सांगितले, आर्टिकल 25 मध्ये हे सांगितलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये, द राईट कॅन बी डिस्कस अंडर द फॉलोइंग 4 हेड्स: फ्रीडम फॉर manage religion affairs and freedom for payment of taxation, promotion of particular religion and freedom of attend of religion instruction of any marriage. बघा युएस मध्ये मोस्टली काय सांगतात की तुम्ही असं सांगितलं की तुम्ही सेम जेंडर संघाची पण काय करू शकता, लग्न करू शकता. बरोबर. त्यांचे राईट्स असे आहेत की ते थांबवत नाही. तुम्हाला जर एखादं लग्न करायचं असेल तुम्ही सेम जेंडर संघाची पण काय करू शकता, लग्न करू शकता. अशी त्यांची राईट्स आहेत. किंवा त्यांनी असं पण सांगितलेलं आहे की कोणत्याही रिलीजनचा भेदभाव न करता तुम्ही काय करू शकता, तुम्ही लग्न करू शकता की जेणेकरून त्याच्यावर डिपेंड आहे. ओके. नंतर असं सांगितलेलं आहे की कोणताही कास्ट, कोणताही कलर नुसार तुम्ही त्यांचे हे त्याला फॉलो न करता व्यवस्थित तुम्ही काय करू शकता, तुम्ही ते एक्सेप्ट करू शकता. माहिती असं नाही की नाही ह्याला जर हा वेगळ्या रिलीजनचा आहे तर ह्याला आम्ही काय करणार, ह्याचे जे राईट्स आहेत ते वेगळे असणार आहेत, ह्याचे राईट्स वेगळे, असं नाही करता. तुम्हाला काय करायचं आहे ते पूर्णपणे त्याला तुम्ही एक्सेप्ट करून त्या राईट्स प्रमाणे तुम्ही काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. ठीक आहे. तर हे आहेत काही राईट्स. ह्याच्यामधलं रिमेनिंग काही जो पार्ट झालेला आहे जसं तुम्हाला मागाशी सांगितलं, नेचर ऑफ ह्युमन राईट्स आणि काही राईट्स आहेत जे आता आपण घेते, राईट टू इक्वॅलिटी, फ्रीडम. हे आपण उद्या एकदा पुन्हा हे आपल्या लेक्चरला बघणार आहोत. यातला कोणता पॉईंट संबंध असेल तुम्ही मला मेसेज करून ठेवा, मी तुम्हाला पुन्हा एकदा एक्सप्लेन करेन. ठीक आहे. अजून कोणाला काय विचारायचं आहे का? हॅलो अनम फिजा. तर उद्याच्या लेक्चरला तुम्ही काही पॉईंट संबंधित नसतील तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. आणखीन हा एक उद्याचं लेक्चर हा आपण ह्याच्यावरती घेणार आहोत, ह्युमन राईट्स वरती. हे काही जे राईट्स आहेत ह्युमनच्या अगेन्स्ट ते आपण पुन्हा उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत. ठीक आहे. ओके. थँक्यू.